काय पॉवरफुल विधानं समोर येतात हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं असेल। अद्वैत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। देशाचं लक्ष आणखीन एका सभेकडे लागलेलं आहे आणि ती सभा म्हणजे उत्तर प्रदेशमधली सभा। कारण उत्तर प्रदेशमधल्या दोन कट्टर प्रतिस्पर्धी आज एकाच राजकीय मंचावर येणार आहे। मैनपुरी इथं या ठिकाणी सगळ्यांचं लक्ष लागलंय, कारण एकूण 24 वर्षांचा वैर विसरत मायावती आणि मुलायम सिंग यांची संयुक्त सभा आज आयोजित करण्यात आलेली आहे। 24 वर्षांनंतर 1995 नंतर गेस्ट हाऊस कांड नंतर आज हे दोनही एकेकाचे विरोधी, कट्टर विरोधी असलेले आज मात्र मतांसाठी एकत्र एकाच व्यासपीठावर पाहायला मिळतील। याच विषयी अधिक माहिती घेण्यासाठी थेट जाऊया आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडे। प्रशांत, 1995 नंतर गेस्ट हाऊस कांड नंतर 24 वर्षांनंतर एकेकाचे कट्टर विरोधी असलेले आज मात्र तुझ्या गळा माझ्या गळा करताना एकाच व्यासपीठावर दिसतील। बरोबर आहे। खास करून जर बघितलं, जवळपास 2.5 दशक झालेले आहेत त्या घटनेला, गेस्ट हाऊस कांडला। त्यानंतर मायावती विरुद्ध मुलायम सिंग यादव यांचं तुल्यबळ युद्ध, आम्हाला शाब्दिक युद्ध नेहमीच पाहायला मिळालंय। लोकसभा असो किंवा मग राज्यसभेमध्ये याच प्रकारचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं। पण ज्यानंतर समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष आणि राष्ट्रीय लोकदल या लोकसभा निवडणुकीत एकत्र आले, त्यानंतर मैनपुरी हा जो लोकसभा मतदारसंघ आहे तिथून मुलायम सिंग यादव हे समाजवादी पक्षाचे उमेदवार आहे। तर समाजवादी पक्षाचे उमेदवार मुलायम सिंग यादव यांचा प्रचार करण्याकरिता खुद्द मायावती म्हणजे बसपा सुप्रीमो तिथे येत आहे। ते सगळं आपलं ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्याकरता सर्व ते बाजूला ठेवून हे दोन्ही वैरी आहे जे दूर असलेले आज एकत्र येत आहे। आणि खास करून एक सभा मैनपुरीमध्ये, दुसरी बरेलीमध्ये सभा होणार आहे। या दोन्ही सभेंकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। आपल्याला माहित असेल की मुलायम सिंग यादव आणि मायावती यांचं गेल्या 2.5 दशकामध्ये साधं एवढे वाद असायचे की साधं बोलणं सुद्धा हे टाळत असायचे आणि लोकसभेमध्ये तर अनेकदा त्यांचे शाब्दिक युद्ध देखील झालेले आहे। अशा वेळी अखिलेश सिंग यादव जे आहेत मुलायम सिंग यादव यांची दुवा म्हणून काम करताय आणि आज एकाच मंचावरून मुलायम सिंग यादव मायावती हे देशाला आवाहन करेल आणि ज्या पद्धतीनं महागठबंधनच्या माध्यमातून म्हणजे महाआघाडीच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्याकरता चंग बांधलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींना कुठल्याही परिस्थितीमध्ये पंतप्रधान होऊ देणार नाही असा विश्वास मुलायम सिंग यादव यांनी सोडला आहे। आपल्याला माहित असेल की लोकसभेमध्ये त्यांनी वक्तव्य दिलं होतं की त्यांनी म्हटलं होतं की मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान होतील, पण मायावती आता सोबत आल्यानंतर आज काय ते बोलतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चित। धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता।